माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रेस घेऊन आज सांगितलं, दिल्ली हायकोर्टामध्ये 10 जुलैला मी नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि आशा मिरगेताई, रुपाली ठोंबरे, त्याच्यानंतर सुषमाताई अंधारे, त्याच्यानंतर अंजलीताई दमानिया यांना हजारोच्या नोटिसा दिलेल्या. चाकणकर बाई, तुम्हाला कायद्याने अधिकार दिलाय, तुम्ही काहीही याचिका केस दाखल करू शकता. तुम्ही दिल्ली कोर्टामध्ये ती दाखल केली, त्याच्या नोटिसा आम्हाला आल्या, स्वीकारल्या आम्ही नोटिसा आणि त्याची पोस्ट 24 जूनला तुम्ही माझ्या पेजवर बघू शकता. मुळामध्ये तुम्ही दिल्ली कोर्टात दाखल केलं म्हणजे तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही पुरावे दिलेत की तुम्ही निर्दोषीचे आहेत, अशी दिशाभूल नका करू. आणि आम्ही सुद्धा, आम्हाला ज्या नोटिसा आल्या आहेत त्या आम्ही तिथे दाखवू ना. आम्ही तिथं काय बोललोय काय नाहीये याची हेअरिंग होणार, याची केस चालणार. त्याच्यानंतर मी स्वतः वकील असल्यामुळे मी तिथे हजरच राहणार आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्ही आशाताई मिरगे असतील, सुषमाताई अंधारे असतील, अंजलीताई असतील आणि ज्या काही 27 मीडियाच्या लोकांना तुम्ही जी काही कोर्टात याचिका दाखल केली आहे ती तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा करू शकत होता. परंतु हा लिगल जो काही तुम्ही लपाछपीचा लपंडावचा तुमचा जो डाव आहे तो येणाऱ्या काळात मी समोर करेलच. कारण का जसा कायदेशीर हक्क तुम्हाला आहे तसा आम्हालाही कायदेशीर हक्क आहे. तुमची याचिका दिल्ली कोर्टाने फक्त दाखल करून घेतलेली आहे आणि साहजिकच आहे, एखाद्याची याचिका दाखल केल्यानंतर त्याच्या ज्या विरोधातली लोक आहेत त्यांना कोर्ट नोटीस पाठवतं. याच्यामुळे आम्हाला नोटीस पाठवून तुम्ही निर्दोष आहात हा जो काही तुम्ही गैरसमज पसरवत आहात, कृपया पसरू नका. पुन्हा सांगते, नेहमीप्रमाणे तुमच्या बुद्धीची कीव येते. तुम्ही जी दहशत करायला जाता की मी चॅनलला केलेलं आहे, चॅनलचं ज्युरिडिक्शन हे महाराष्ट्र आहे किंवा पुणे असेल किंवा मुंबई असेल, त्यांचं जे ज्युरिडिक्शन आहे, घडलेला बंधुबाबा खरात प्रकार हा इथे घडलेला आहे, तरीही तुम्ही जाणीवपूर्वक कायद्यामध्ये बसत नसताना सुद्धा जी काही याचिका दाखल केली आहे, असो आम्ही त्याला उत्तर देऊ, परंतु तिथे हजरी राहू. परंतु रुपाली निलेश चाकणकर, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष आहात हा जो केविलवाना प्रयत्न करताय तो तुमचा अत्यंत चुकीचा आहे. आता तुम्ही जे काही आमच्यावर आरोप ठेवले असतील ते आम्ही कोर्टासमोर मांडू आणि कोर्ट ठरवेल आम्ही बरोबर आहोत का तुम्ही बरोबर आहात. आणि आपण भेटूच कोर्टामध्ये. हाजीर हो रुपाली चाकणकर, तुमचे अपोजिट सुद्धा हाजीर होत आहेत. तुम्ही काळजीच करू नका. कायदेशीर लढा लढणं हेच आमचं ध्येय कर्तव्य आहे. परंतु पुन्हा सांगते, राज्य महिला आयोगावर ज्यांना कायदा कळत नाही अशा व्यक्तीला बसवून, म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीला बसवून फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालंय, फार मोठं महिला वर्गाचं नुकसान झालेलं आहे. बंधुबाबा खरात प्रकरणात ज्या काही गोष्टी समोर आल्या, ह्या जो काही घटनाक्रम होता त्या आलेल्या आहेत पोलिसांच्या तपासातनं. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी दावा टाकला, मी नोटिसा केल्या म्हणजे मी निर्दोष आहे, तर नाही. तुम्ही जो काही आमच्यावर आरोप लावत आहात तो आरोप खरा आहे का खोटा आहे ते मेहरबान कोर्ट ठरवेल. त्याच्यामुळे 10 जुलै त्याची तारीख आहे, त्यावेळी आपण भेटू. येताय ना तुम्ही? नक्की या आवर्जून. महाराष्ट्रातल्या बंधुबाबा खरातचं प्रकरण आपण दिल्ली कोर्टात करू. आणि नशीब मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला अमेरिकेतनं डोनाल्ड ट्रम्पकडनं नोटीस नाही पाठवली. तुम्ही तिथे जरी आम्हाला बोलवलं असतं, तिथे जरी केस दाखल केली असती, तरी आम्ही अमेरिकेत तिथे तुमच्या कायदेशीर लढा लढायला निश्चित आलो असतो आणि येऊ. पुन्हा सांगते, तुमच्या सोबतची लढाई ही कायदेशीर आहे, ही आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.